आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना दिलासा 6 ते 12 जूनपर्यंत देशाच्या बहुतांश भागामध्ये पाऊस दडी मारण्याची शक्यता 5 जूनपर्यंत कोकण आणि विदर्भामध्ये सरासरीपेक्षा अधिक तर मराठवाड्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे शहरामधल्या अनेक भागांमध्ये पाऊस 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा एकदा हजेरी। आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा इशारा आहे। तळकोकणामध्ये मान्सूनमुळे शेतीच्या पिकांना फटका बसलाय। भुईमूग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू या पिकांचं मोठं नुकसान। रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रामधल्या मासेमारीवरती 2 महिन्यांसाठी बंदी। 31 जुलैपर्यंत बंदी कायम। माशांच्या प्रजननाच्या काळामध्ये त्यांच्या संख्यावाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी मत्स्यबंदीचा निर्णय। बार्शीमधल्या साकत गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघाभर पाण्यामधून वाट काढावी लागली। सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो। या बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार असून 20 एकर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होईल। बीडमध्ये पावसाची उसंत। शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग। बऱ्याच वर्षांच्या नंतर मृग नक्षत्रामध्ये होणार खरीपाचा पेरा। मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण। पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिली आहे उपोषणाची हाक। राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात येणार। 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यामधले प्रवेश हे पूर्वीच्याच पद्धतीने होणार आहेत। सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतल्याच्या नंतर मिळणार संपूर्ण करमाफी। मराठी शाळा वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याने घेतला पुढाकार। देशामध्ये कोरोनाचे रुग्ण 3,000च्या वर। कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा रुग्णसंख्या वाढली। गेल्या 24 तासांमध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती। ठाणेकरांवरचं कोरोनाचं संकट वाढलं। दिवसभरामध्ये 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे। सध्या ठाण्यामध्ये कोरोनाचे एकूण 103 रुग्ण आहेत। नायगावच्या रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता आहे। वसई विरारमध्ये चिंता वाढली। विनीत विजय किणी असं या मृत्यू झालेल्या रुग्णाचं नाव आहे। निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाईड स्टोरी माझाच्या हाती। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत होता। या मैत्रिणीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीला फोन आला। या मैत्रिणीमुळेच निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात। निलेश चव्हाण याच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून 1.5 तास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाण याचे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा तपासणार। निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडाझडती। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्ट सुद्धा जप्त। वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेंकडे देण्याचा निर्णय। बाळावरती चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची बालकल्याण समितीची माहिती। वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये रुखवातीसाठी 1,50,000 रुपयांचा खर्च। वैष्णवीच्या वडिलांची अंजली दमानी यांना माहिती। शशांक हगवणेच्या मामीनेच तयार केला होता 1.5 लाख रुपयांचा रुखवात। वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। दोघांचीही एकत्र चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। पुण्यामधल्या भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलंय। या अपघातामध्ये 3 जण गंभीररित्या जखमी झाले तर 9 जण किरकोळ जखमी आहेत। मद्यप्राशन करून हा चालक कार चालवत असल्याची माहिती आहे। एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या मद्यपी चालक जयराम मुळेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। पुणे पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू झाला आहे। पुण्यामधल्या सदाशिव पेठेमधल्या अपघाताच्या प्रकरणी कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक। दिगंबर माधव शिंदे असं या कार मालकाचं नाव आहे। पुण्यामधील सदाशिव पेठमधल्या कार अपघाताच्या प्रकरणामध्ये जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी। सुप्रिया सुळेंची मागणी। शासनाने या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च करावा। सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भात आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडेल। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित राहणार आहेत। मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये। विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी
जलेश शर्मा यांच्याकडून घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली अगदी थोड्याच वेळात ही आढावा बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी वैष्णव आखाड्याचे महंत नाशिकमध्ये, साधू महंतांच्या उपस्थितीमध्ये गोदा आरती सुद्धा संपन्न. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये पुण्यामधील 100 मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. शरद पवार यांच्या मोदी बागेमधल्या कार्यालयामध्ये हे पक्षप्रवेश संपन्न. पुण्यामधल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद ठेवले. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार समोर. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली आहे. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागामधला पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचीही शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. रविवारी मध्यरात्री 1 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवरती या सीएसएमटी ते विद्याविहारच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक आहे. दुपारी 3:55 हा ब्लॉक आहे. दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन. पुणे रेल्वे स्थानकावरती केक कापून वाढदिवस साजरा. पुणेकरांचा पीएमपीएमएल प्रवास आजपासून महागलाय. 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागतील. तर दैनिक आणि मासिक पास दरामध्ये सुद्धा वाढ होतीये. आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी. मुंबईमध्ये आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती दंडात्मक कारवाई होणार आहे. प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. पुण्यामधल्या काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील ठेवले बंद. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार समोर. मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण. पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिले उपोषणाची हाक. राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहेत. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यामधले प्रवेश हे पूर्वीच्याच पद्धतीने होणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये प्रवेश घेतल्यावरती मिळणार संपूर्णपणे करमाफी. मराठी शाळा वाचवण्यासाठी सोलापूर जिल्ह्याने घेतला पुढाकार. नागपूर जिल्ह्यामधल्या पारशिवनी तालुक्यामध्ये सुद्धा एका शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय. रवींद्र काळसर्पे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. वाघाचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. गोव्यावरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या कंटेनरला मध्यरात्री अपघात. मुंबई गोवा हायवेजवळ राजापूरच्या कोंडी गावाजवळ अचानकपणे आग लागली. कंटेनर हा मॅगीनं भरलेला असल्याची माहिती आहे. भंडारा शहरालगत असलेल्या टाकळी खमाटाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. एकाच दुचाकीवरून तिघे सुद्धा नागपूरकडून भंडाऱ्याच्या दिशेने जात असताना ही घटना घडलेली आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती खासगी बस आणि आयशर टेम्पो यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वाहन चालकाचा जागीच मृत्यू झालाय. 3 जण जखमी झाले आहेत. मुंबईच्या जुहू चौपाटी परिसरामध्ये समुद्रामध्ये बुडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. जुहू कोळीवाडा जेट्टी परिसरामध्ये काल हा तरुण मित्रांसोबत फिरायला गेलेला होता आणि त्यावेळेला ही दुर्घटना घडली आहे. बीडच्या माजले गावामध्ये बांधकामाला पाणी देत असताना शॉक लागल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कृष्णा सितकर असं या मृत तरुणाचं नाव आहे. नाशिकमध्ये भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत त्रिकोणी गार्डन बीट मार्शल अंमलदारांनी तत्परता दाखवत धाडसी कारवाई केली. हत्येचा प्रयत्न टळून 2 जणांचे प्राण वाचले आहेत. बारामतीमध्ये पोलीस हवालदाराच्या अंगावरती गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न. स्टंट्स करण्यासाठी रोखल्यामुळे अंगावरती गाडी घातल्याची माहिती. नांदेडमध्ये शेतकऱ्याने पेरणीसाठी पुढची बातमी बघूयात. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संदर्भातली ही बातमी आपण बघतोय. यांनी ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला होता. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत अनेक मान्यवरांनी या पारायणामध्ये सहभाग घेतला. आयपीएलच्या क्वालिफायर 2 मध्ये आज मुंबई इंडियन्सची पंजाब किंग्स सोबत लढत होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरती हा सामना खेळवला जाईल. या सामन्यामध्ये विजयी संघ अंतिम फेरीमध्ये आरसीबी सोबत 2 हात करेल.